ज्या योषित आहेत, ज्या स्त्रिया आहेत, ज्या व्यभिचार करणाऱ्या स्त्रिया आहेत, ज्यांना परत पुरुष आवडतात, आपल्या नवऱ्याला सोडून दुसरे पुरुष ज्या स्त्रियांना आवडतात, त्या पुरुषांसोबत रममान होणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, यमदूत पकडतात त्या स्त्रियांना, पकडून त्या स्त्रियांच्या प्रजनन अंगामध्ये संतप्त झालेले, लालबुंद झालेले लोखंडाचे परीघ घुसवतात. गोष्ट ही कथा ती चंचुला ऐकत होती आणि तिला समजलं की आपली सुद्धा हीच वेळ येणार आहे, आपल्याला सुद्धा हीच वेळ येणार आहे, आपल्या सोबत सुद्धा असंच होणार आहे. घाबरून गेली, थरकाप उडाला अंगाचा, काय करावं काय समजेना, धावत गेली. कथा संपली. त्या कथाकारांचे चरण धरले, हे स्वामी, अहो साधू, माझं रक्षण करा, माझा उद्धार करा, मी खूप घोर पाप केलेलं आहे. महाराज, साधारण पाप नाही, 100 काय शेकडो हजारो लाखो अश्वमेध यज्ञ जरी केले तरी माझा उद्धार होऊ शकणार नाही. एवढी पापिनी मी आहे, व्यभिचारिणी मी आहे. हजारो पुरुषांसोबत रममान मी झालेली आहे. महाराज, माझी गती काय होईल? माझा उद्धार होईल का काही केल्याने? धिक्कार असतो माझा. कामासक्त मन असलेली मी, काम विवळ असलेली मी, स्वधर्मापासून सुख देणारा स्वधर्म मी सोडून दिला आणि महापापामध्ये आसक्त होऊन राहिले. विषयाचे समसुख बिगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईल दया. विषयांचं जे सुख असतं ते आकाशातल्या ढगांप्रमाणे असते. जसं खूप ऊन आहे, खूप ऊन आहे, प्रचंड ऊन आहे, त्या उन्हामध्ये झाडाच्या सावलीच्या खाली जावं, वट वृक्षाच्या झाडाच्या सावलीच्या खाली जावं का ढगाच्या सावलीच्या खाली जावं? कुठे जावं मातांना? बोला ओम नमः शिवाय. कुठे जावं? जेव्हा संतप्त, जेव्हा खूप ऊन सुरू झालेलं आहे आणि त्या उन्हामध्ये लाही लाही होत आहे अंगाची, पाय भाजत आहे, तर वट वृक्षाच्या सावलीच्या खाली जावं का ढगांच्या सावलीच्या खाली जावं? वृक्षाच्या सावली खाली जावं. परंतु माणूस करतो काय? परमात्म सुख, परमात्म्याचं जे सुख आहे तर वटवृक्षाच्या समान आहे आणि विषयांचं जे सुख आहे, विषयाचे समसुख बिगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईल दया. ढगासारखी सावली असलेल्या विषयांचं सुख, विषयांचं सुख अल्प सुख आहे महाराज. विषयांचं सुख अल्प आहे. त्या अल्प सुखासाठी प्रयत्न करतो माणूस आणि एवढं मूल्यवान आयुष्य व्यर्थ घालून टाकतो. धिक्कार आहे महाराज माझा, मी पापिनी आहे, माझी काय गती होईल? मी कुठल्या कुठल्या दुर्गतीमध्ये मी जाईल? किती कष्ट होतील महाराज मला. यमदूत जेव्हा घेऊन जातील, माझ्या गळ्याभोवती जेव्हा पाश टाकतील आणि मला यमलोकामध्ये नेतील, काय गती होईल? भयानक महाराज. मी कसं सहन करू ते दुःख? एवढं भयानक दुःख मी कसं सहन करू? तिथे तर मारतात, तोडतात, झोडतात, जे वाटेल ते दुराचार त्या ठिकाणी करतात. भयंकर भयंकर कष्ट, त्याचं नावच नरक आहे. त्या नरकामध्ये कशा प्रकारचं दुःख मी भोगेल महाराज. महाराज, मला काही समजत नाही, मी पळून निघाले आहे या पापाने. मला काय प्रायश्चित आहे महाराज? माझ्यासारख्या पापिनीचं काही प्रायश्चित्त तरी असेल का? एवढी भयंकर पापिनी मी आहे महाराज. किं करोमि गच्छामि कं वा शरणमाश्रये, कस्त्रायते मां लोकेऽस्मिन् पतन्ति नरकार्णवे. महाराज, मी काय करू? कुठे जाऊ? कोणाला शरण जाऊ? मला कोणी शरण घेणार दिसत नाही पृथ्वी लोकांमध्ये. त्वमेव मे गुरुर्ब्रह्मा त्वं माता त्वं पितासि च, उद्धरोद्धर मां दीना त्वामेव शरणं गता. हे भगवान,
माझे गुरु तुम्हीच आहात, माझी माता तुम्हीच आहात, माझे पिता तुम्हीच आहात. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. तुम्ही संत माय बापा एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बापा एवढा उपकार करा. नाम तीर्थवरी दाखवा दिनांचा सोयरा, दिनांचा सोयर. अहो संत साधू, अहो स्वामी, तुम्ही माता पित्याप्रमाणे आहात, कृपाळू आहात, तुम्हीच माझे गुरु आहात. या संसार सागरामधून, या नरकामधून, त्या नरकाच्या भावी संभाव्य दुःखामधून मला पार करणारे तुम्हीच आहात. मी काय करू मला समजत नाही, मला सांगा, मला उपदेश करा. तेव्हा त्या कथा प्रवक्त्यांनी, त्या साधूने सांगितलं, हे ब्राह्मण पत्नी, भगवान शिवांच्या अनुग्रहानेच तुला ही कथा ऐकायला मिळाली आणि त्यातून तुला वैराग्य निर्माण झालं. आता तू घाबरू नकोस हे द्विज पत्नी, हे चंचुले, तू अजिबात घाबरू नकोस. भगवान शिवांची कथा जेव्हा तू ऐकशील तेव्हा सर्व पाप तुझं संपून जाईल. महाराज माझ्यासारख्या पापीला कोण कथा सांगेल, मला जवळ तरी करेल का कोण? घाबरू नकोस, ना भयच, मी सांगतो तुला कथा. खूप करुणा जागृत झाली त्या साधूंच्या मनामध्ये त्या चंचुलीबद्दल. सांगितलं, सत्कथा श्रवणादेवा जाता ते मती विदृशी, पश्चातापान्विता शुद्धा वैराग्यम विषयीषु. हे बघ, तुला भगवान शिवांची सत्कथा ऐकूनच एवढं वैराग्य झालं आहे, तुला पश्चाताप होत आहे, हीच खूप मोठी गोष्ट आहे. मी सांगेल तुला कथा, परम पावनी परम पुनीत ही कथा, सुश्राव्य अशी, सदा सेवनीय अशी कथा मी सांगेल. घाबरू नकोस, पश्चाताप होतोय ना तुला, हीच मोठी गोष्ट आहे. पहा, काही पापी लोक, कित्येक पापी लोक पाप करून देखील त्यांना पापाचा पश्चाताप वाटत नाही. कर्माचं वाईट कर्म केले असं वाटत नाही. त्यांनी काही जरी प्रायश्चित्त घेतलं तरी त्यांची मुक्ती होत नाही, ते मुक्त होत नाही. परंतु जे पश्चाताप करून प्रायश्चित्त घेतात त्यांची मात्र निश्चित मुक्ती होते. सांगितलं की हे बघ चंचुले, शिवपुराण श्रवण कर. शिवपुराण श्रवण केल्याने चित्त शुद्धी होईल आणि चित्त शुद्धी जेव्हा होईल तेव्हा तुझ्या विशुद्ध अंतःकरणामध्ये भगवान भोलेनाथ विराजमान होतील. आणि एकटेच विराजमान होणार नाहीत, तर अंबिके सहित, पार्वती माते सहित तुझ्या हृदयामध्ये येतील. परंतु चित्त तर शुद्ध झालं पाहिजे. आणि तुझं चित्त शुद्ध होत आहे, पश्चाताप होत आहे, याचा अर्थ तुझं चित्त निर्मल होत आहे, तुझ्या चित्तामध्ये डाग निघून जात आहे. पहा, भगवान भोलेनाथ कुठे प्रकट होतात? कोणाच्या हृदयामध्ये प्रकट होतात? जी निर्मल चित्त आहे, जी शुद्ध चित्त आहे, ज्या अंतःकरणामधून, ज्या मनामधून, ज्या चित्तामधून काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार, छल, कपट, द्वेष, ईर्ष्या हे दुर्गुण निघून जातात, तेव्हा तर भोलेनाथ येतात. हा भोलेनाथ भगवान शिव सर्वांच्याच हृदय भोरामध्ये यायचा प्रयत्न करतात. सर्वांचंच हृदय, सर्वांचं अंतःकरण उघडून पाहतात. परंतु जेव्हा एवढे दोष पाहतात, काम, क्रोध, लोभ याच्या अंतःकरणामध्ये आहे, दूरच निघून जातात. परंतु पापाचं, पापयुक्त कर्मांचं पश्चाताप करून प्रायश्चित्त जो नर करतो, भगवंतांच्या नाम संकीर्तनाने चित्ताला विशुद्ध जो करतो, चित्तामध्ये काम, क्रोध ज्याचा नाही, त्याच्या चित्तामध्ये भगवान भोलेनाथ, भगवान विश्वनाथ राहतात. आणि पुन्हा निघत नाहीत, निघायचा विचार केला तरी निघत नाहीत. जनाबाई सांगतात, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कुंडीला.
हृदयाचा बंदीखाना होतो आणि भगवान भोलेनाथ भगवान विश्वनाथ त्या हृदयामध्ये राहतात, अंबिकेसहित राहतात. कथा जेव्हा आपण ऐकतो त्या कथांच्या माध्यमातून भगवान भोलेनाथांचं रूप, भगवान भोलेनाथांचं विश्वनाथांचं ध्यान हृदयामध्ये प्रकट होतं. ते ध्यान जेव्हा हृदयामध्ये प्रकट होतं तेव्हा त्या ध्यानाच्या द्वारे ज्ञान प्रकट होतं आणि त्या ज्ञानामुळे कैवल्य भाव या जीवाच्या जीवनामध्ये होतो, निर्माण होतो. अद्वैत स्थिती त्या जीवाच्या जीवनामध्ये येते आणि नंतर मात्र निश्चितच भगवान परात्पर अखिलेश भोलेनाथांच्या परमपदाला तो प्राप्त होत असतो. सांगतात तथा श्रवणतः शंभोर्मरणाच्च ततो हृदा निधिध्यासनतश्चैव चित्तशुद्धिर्भवत्यलम्. तथा श्रवण आपण करतो त्या कानाच्या द्रोणांनी, जसं आपण बुंदी असेल, श्रीखंड असेल, गुलाबजामुन असेल, द्रोण भरून घेतो, आणखी द्या आणि मुखात घालतो. तशी कथा आहे. ही कथा सुद्धा द्रोणांनी भरून घ्यायची आहे. परंतु कुठल्या द्रोणांनी? त्या कानाच्या द्रोणांनी ही कथा भरून घ्यायची आहे आणि प्यायची आहे कानांनी. कथेचं श्रवण करायचं आहे. कथेचं श्रवण केल्यानंतर मनन करायचं आहे. कथा ऐकत असतानाच आपण काय ऐकत आहोत त्याच्यावर विचार करावा. ऐकत असतानाच विचार करावा कथेचा, श्रवणाचा. याला म्हणतात मनन. आणि निधिध्यासन, तिसरी पायरी आहे निधिध्यासन. जे ऐकलं आहे, ज्याच्यावर विचार केला आहे, त्याच्यावर पुन्हा पुन्हा विचार करून निश्चय करणं. सत्य काय आहे आणि मिथ्या काय आहे, सार काय आहे आणि असार काय आहे, ग्राह्य काय आहे आणि त्याज्य काय आहे. तर अशा प्रकारे निधिध्यासन जेव्हा करतो तेव्हा भगवान भोलेनाथांची भक्ती प्रकट होते हृदयामध्ये. अतो भक्तिर्महेशस्य पुत्राभ्यां भवति ध्रुवम् तदनुग्रहतो दिव्या ततो मुक्तिर्न संशयः. भक्ती प्रकट होते अंतःकरणामध्ये पहिल्यांदा. पुढे भक्तीने धरिये हाती मागे ज्ञान वैराग्य येती. भक्तीत जर नसेल ज्ञान वैराग्य येतील का? जेव्हा भक्ती येते तेव्हा एकटी येत नाही. ज्ञान आणि वैराग्य तिचे पुत्र आहेत, मुलं आहेत. त्या ज्ञान आणि वैराग्याला धरून येते भक्ती. काय आहे भक्ती? भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. भक्ती नमन स्वरूप भक्ती सांगितलेली आहे. वैराग्य त्याग स्वरूप वैराग्य सांगितलेलं आहे. आणि ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतून ब्रह्मस्वरूप काय होऊन जाणं, सर्वत्र परब्रह्माचा साक्षात्कार होणं, सर्वत्र भगवान भोलेनाथांचं दर्शन होणं, हे तर ज्ञान आहे. अद्वितीय अद्वैत प्रकट होणं, भगवान शिवांशिवाय काहीच नाही अशी बुद्धी होणं, हे तर ज्ञान आहे. आणि त्याच्या द्वारे तर मुक्ती मिळते. परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीच नाही. तद्विहीनः पशुर्ज्ञेयो मायाबंधन सक्तभिः. पशु कसा असतो? जनावर कसे असतात? गुरढोर दोरीने बांधलेले असतात. परंतु भक्तीशिवाय त्याचं जीवन आहे तो सुद्धा पशुच आहे. तो सुद्धा बांधला गेलेला आहे. माया बंधन आसक्ती, माया स्वरूपी दोरीने तो बांधला गेलेला आहे. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही त्याचं जगणं व्यर्थ आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, भक्तिविन पशु कशाशी वाढला, सटविनी नेला कैसा नाही. काय माय गेली होती, काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखाशी अरे मुढा, हरी नाही मुखाशी अरे मुढा. भक्तीशिवाय कशाला वाढला पशुचे दुसरं, असं शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात. म्हणून भक्ती महत्वाची आहे. भक्ती जेव्हा येईल तेव्हा एकटी येणार नाही, ज्ञान आणि वैराग्याचा हात धरून येईल आणि भक्तीच्या मार्गावरून मुक्ती सुद्धा आपोआप प्रकट होईल. म्हणून त्या द्विज पत्नीच्या अंतःकरणामध्ये पहिल्यांदा तर विषयांपासून
वैराग्य झालं ना. वैराग्य निर्माण झाल्यानंतर आता भगवान भोलेनाथांचं ध्यान हृदयामध्ये प्रकट झालं. जेव्हा साधूने सांगितलं तू काही काळजी करू नकोस, मी तुला शिव महापुराण ही शिव कथा ऐकवेल, निश्चितच ऐकवेल, 24,000 श्लोक ऐकवेल. आनंदित झाली. अरे मी एवढी पापीने होते, कुठल्या जन्माचं पुण्य असेल मला असे सद्गुरू प्राप्त झाले, कुठलं पुण्य असेल काही समजत नाही, परंतु धन्य आहेत भगवान तुम्ही. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. पाय धरले आणि सांगितलं हे शेववर हे साधो, हो स्वामी तुम्ही तर परोपकारासाठी जीवन वाहिलेलं आहे. मी काही तुम्हाला धनाची लालसा दाखविली नाही, मी तुम्हाला पैसे देईन कथा करा असं सुद्धा काही म्हणले नाही. तुम्ही माझा उद्धार व्हावा याच्यासाठी कथा करत आहात. किती श्रोते आहेत याचा सुद्धा विचार करत नाहीत तुम्ही. केवळ या पापिनीचा, या महापापिष्ट असलेल्या या स्त्रीचा उद्धार व्हावा याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. जगाच्या कल्याणा संतांच्या भूती देह कष्टवीती परोपकारे, देह कष्टवीती परोपकारे. खरे संत जे असतात ते निष्काम असतात, विचार करत नाही, केवळ कृपाळू अंतर्बाह्य कृपा भरलेली असते त्यांच्या हृदयामध्ये. ते संत जगाचं कल्याण करत असतात आणि त्यांचा सहज बोलणं सुद्धा हे नाही उपदेश असते. तर इथं सुद्धा महान साधू या चंचुलीला ही कथा सांगण्यासाठी उद्युक्त झालेले आहेत. चंचुला म्हणत आहे उद्धरो धर्मां साधो पतंती नरकारणे श्रुत्वायां सुकथां शैवीं पुराणार्थ विजृंभिता. यानंतर विरक्त बुद्धी झालेल्या त्या चिंचोलीने माझा उद्धार करा भगवान, तुम्हाला सोडून मी या जगामध्ये शरण्य कोणालाच पाहत नाही, माझा उद्धार करा असं म्हटल्यानंतर पाहिलं त्या साधूंनी की हिच्या हृदयामध्ये श्रद्धा निर्माण झालेली आहे, सेवा करत आहे, सेवा परायण आहे. तेव्हा आनंद झाला आणि त्यांनी गोकर्ण क्षेत्रामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य प्रदान करणारी ही कथा, भक्ती मुक्ती आणि भोग देखील विपुल भोग प्रदान करणारी सुद्धा ही कथा आहे. अशी कथा त्या चंचुलीला ऐकवली. भक्ती ज्ञान विरागानां वर्धिनीं मुक्तिदायिनीं बभूव सुकृतार्थार्था सा श्रुत्वा सत्कथां परां. कथा ऐकली, धन्य झाली, कृतार्थ झाली, जीवन जगावं कसं समजलं, भगवान भोलेनाथांची भक्ती कशी करायची समजली, भगवान भोलेनाथांच्या लीलांना आठवू लागली. विरक्त झाली, आता कशाचाच विचार तिच्या हृदयामध्ये नव्हता. सकाळी पहाटे उठायची, त्या गोकर्ण क्षेत्रामध्ये गेली, पहाटे उठून तीर्थात मध्ये जाऊन स्नान करायची. जटा वाढलेल्या होत्या, केसांच्या जटा झालेल्या होत्या, वल्कल अंगावर धारण करायची, पवित्र असे वल्कल धारण करून वटवृक्षाच्या सावलीमध्ये जाऊन बसायची आणि जे ध्यान, जो उपदेश त्या साधूंनी सद्गुरूंनी केला होता तो उपदेश आठवायची, भगवान भोलेनाथांचं स्मरण करत राहायची, ध्यान लावून बसायची एकांतामध्ये. हळूहळू अशी स्थिती झाली तिची की भगवान भोलेनाथांशिवाय, विष्णुनाथांशिवाय काहीच आठवेना झालं तिला. सगळीकडे भगवान शिव दिसू लागले. कोणी बोलायला आला तरी भगवान भोलेनाथांचं नाव घेऊ लागली, भगवान भोलेनाथच आले की काय असं वाटू लागले. कोणी काही खाऊ घालायला द्यायला लागला तरी तिला वाटायचं भोलेनाथ आलेत माझे. अंतकरण विभोर झालं. असाच काळ जात राहिला. साधनेमध्ये गुरुनी जसा उपदेश केला होता तसं जीवन यापन करू लागली. काळ जात राहिला आणि एक दिवस भक्ती त्रिक समन्विता, भक्ती ज्ञान आणि वैराग्याच्या अंतकरणामध्ये आहे, साधना करत बसलेली होती, भगवान भोलेनाथांचं स्मरण करत बसली होती. आणि तेवढ्यात काय झालं,
काळजा कलिया घटीचा दिवा नेनिजे काय झाला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी. सांगितलं अनायासेन चंचुला कुठलंच कष्ट आलं नाही तिला, कुठलंच दुःख नव्हतं. जसं शरीर पडलं तिचं कुठलंच दुःख न येता, कुठलाच त्रास न होता त्या शरीरामधून तिची प्राणज्योत बाहेर निघून गेली. जसं एखादा घट आहे, गाडगं आहे, एखादा दिवा आहे, प्रज्वलित झालेल्या दिव्यावर घट ठेवला तो दिवा कधी विझून जातो कळत नाही. त्याप्रमाणे त्या चंचुलीने तिचा देह ठेवला. देह ठेवल्यानंतर काय झालं पुढे? भगवान भोलेनाथांनी विमान पाठवलं शिवलोकामधून. उत्तम असे शिवगण त्या ठिकाणी प्रकट झाले. 4 शिवगण सर्वांगावर भस्म लेप केलेले, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा ज्यांच्या आहेत, हातामध्ये त्रिशूल ज्यांच्या आहेत, कापरासारखे गोरे गोरे आहेत, विमानामध्ये बसून आले. चंचुलीला बसवलं त्या विमानामध्ये आणि चंचुलीचा देह देखील त्या विमानात बसल्यानंतर दिव्य झाला. कसा देह झाला तिचा चंचुलीचा सांगितलं. दिव्य रूप धरा दिव्या दिव्यावयव शालिनी चंद्रार्ध शेखरा गौरी विलसत दिव्य भूषणा. दिव्य रूप झालं तिचं. आकाशामध्ये जशा विजा कडकतात त्या विजांचा प्रकाश जसा असतो तसं दिव्य रूप तिचं झालं. चंद्रशेखर अर्थात अर्धा चंद्र असलेला मुकुट तिच्या मस्तकावर झाला. दिव्य शरीर झालं आणि तो दिव्य शरीर घेऊन ते शिवगण विमानामध्ये बसवून तिला शिवलोकामध्ये गेले. आणि शिवलोकामध्ये गेल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेंद्र चंद्रादिक देवता भगवान भोलेनाथांचं ध्यान करून स्तुती करत होते. नीलग्रीवं पंचवक्त्रं त्र्यंबकं चंद्रशेखरं वामंगी विभृतं गौरी विद्युत्पुंज समप्रभां कर्पूर गौरं गौरीशं सर्वालंकारधारिणं स्मितभस्मरसद्देहं सितवस्त्रं महोज्ज्वलम्. भगवान भोलेनाथांकडे पाहिलं किती सुंदर रूप होते. निराकंठ होता म्हणून नाव नीलकंठेश्वर आहे. कापरासारखे गोरे आहेत भगवान. 5 मस्तक आहेत भगवान महादेवांचे. त्रिनेत्र आहेत, 3 नेत्र आहेत. भस्म सगळ्या अंगाला लेपन केलेलं आहे. गळ्यामध्ये मुंडमाला यांच्या धारण केलेल्या आहेत भगवंतांनी. गळ्यामध्ये फणींद्र आहे, वासुकी साप ज्यांच्या धारण केलेला आहे. हातामध्ये त्रिशूळ ज्यांचा आहे. अशा भगवान भोलेनाथांचा सगळे देवता जय जयकार करत होते, सगळे मुनी जय जयकार करत होते. तो दिव्य प्रसंग पाहिला आणि आनंदित होऊन गेली आणि भगवान भोलेनाथांचा जय जयकार ती चंचुला करू लागली. त्या चंचुलेने, त्या बिंदू पत्नीने भगवान भोलेनाथांचं ते स्वरूप पाहिलं. दक्षिणांगावर देवी गिरिजा पार्वती विराजमान आहे. एवढं सुंदर कापरासारखं गोर रूप पाहिल्यानंतर आनंद झाला, हर्षित झाली आणि तिची स्थिती अशी झाली. कंठी प्रेमदाते नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. दाटून आलं. एवढी पापिनी होते. आज भगवान भोलेनाथांचं दर्शन झालं. कुठल्या नरकामध्ये सुद्धा जायची गरज पडली नाही. कुठली पापांचं फळ भोगायला दुसरे जन्म घ्यायची सुद्धा गरज पडली नाही. एवढी भयंकर पापीने असलेली मी आज साक्षात भगवान भोलेनाथांचं दर्शन मला होत आहे. आनंदित झाली. देवी गिरिजेने पार्वती मातेने जवळ घेतलं आणि स्वतःची सखी बनवलं तिला. स्वतःची सखी बनवली. कारण दिव्य जीवन झालं होतं महाराज तिचं. पापिनी होती. डाग अंतःकरणामध्ये लागलेले होते. अशुद्ध अंतःकरण होतं, अशुद्ध शरीर होतं. परंतु सगळं बदललं. सगळं बदलून टाकलं. आमूलाग्र बदल करून घेतला स्वतः.
कथा ऐकून ही गोष्ट जर आपल्यामध्ये होत नसेल, आमूलाग्र बदल जर आपल्यामध्ये होत नसेल, आपलं अंतःकरण जर पालटत नसेल, आपले दुर्गुण जर जात नसतील, तर कथा ऐकणं सुद्धा व्यर्थ आहे. कथा ऐकून आपलं जीवन सार्थक झालं पाहिजे, जगणं सार्थक झालं पाहिजे. त्या अचल परानंद ज्योतिषमती दिव्य अशा कैलास भुवनामध्ये ती चंचला पार्वती मातेसोबत राहू लागली. सोनकजी विचारतात, सूत सूत महाभाग धन्यस्त्वं शिवसत्तधीः श्रावितेयं कथास्माकम् अद्भुतां भक्तिवर्धिनीम्. सूतजी, तुम्ही धन्य आहात खरंच, आम्हाला इतक्या गोड कथा सांगत आहात. त्या कथांचं तत्वज्ञान काय आहे, कथा सांगायच्या कशासाठी, हा भाव सुद्धा प्रकट तुम्ही करत आहात. आम्ही तुमचे हे चरण स्पर्श करून तुमची वाणी ऐकून आम्ही सुद्धा धन्य कृतार्थ आम्हाला समजू लागलो आहोत. महाराज, भक्तिवर्धिनी अशी तुम्ही कथा सांगितली. आम्हाला सांगा की त्या चंचुलेचं पुढं काय झालं? कैलास लोकांमध्ये गेली, परंतु तिथे तिने काय केलं? तेव्हा सांगतात की पार्वती मातेच्या जवळ जाऊन प्रणाम केला पार्वती मातेला त्या चंचुल्याने आणि विनंती केली, गिरिजे स्कंदमातस्त्वं सेविता सर्वदा नरैः सर्वसौख्यप्रदे शंभो प्रिये ब्रह्मस्वरूपिणी. हे गिरिजे, तू सगळ्या देवतांकडून भजनीय आहेस, सेवनीय आहेस, सर्व सुख देणारी आहेस, शंभू प्रिय आहेस, ब्रह्मस्वरूपिणी आहेस, त्रिगुणात्मिका असून सुद्धा निर्गुण आहेस, निर्गुण असून सुद्धा त्रिगुणात्मिका आहेस. अशी तू महामाया स्वरूपी प्रकृती स्वरूपीने आहेस. संत तर खूप गोड वर्णन करतात त्या मायेचे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची कराया झाडणी, त्रिविध तापाची कराया झाडणी, भक्ता लागोनी पावसी निर्वाणी, भक्ता लागोनी पावसी निर्वाणी, ऐचा जोगवा जोगवा मागीन, ऐचा जोगवा जोगवा मागीन, द्वैत सारुनी माळ मी घालीन, द्वैत सारुनी माळ मी घालीन, ऐचा जोगवा जोगवा मागीन, ऐचा जोगवा जोगवा मागीन. कशी आहे भवानी? अनादि निर्गुण आहे. अशा अनादि निर्गुण सृष्टीची स्थिती, सृष्टीचं सृजन करणारी, सृष्टीचं पालन करून घेणारी आणि सृष्टीचा संहार करणारी अशी तू देवी आहेस. विष्णु ब्रह्मादि विश्व्या सगुणा निर्गुणापि च त्वमाद्या प्रकृती सूक्ष्म सच्चिदानंद रूपिणी. खरंच मैया, हे देवी, तू त्रिगुणात्मक असून सुद्धा निर्गुण आहेस आणि निर्गुण असून सुद्धा त्रिगुणात्मक, याच तर नाव माया आहे. अशी माया स्वरूपिणी ब्रह्मस्वरूपिणी तू आहेस. धन्य आहेस मैया. मला एक गोष्ट विचारायची मैया. पार्वती मैया सांगू लागल्या, हे चंचुले, तुला काही मागायचं असेल तर निश्चिंत मनाने माग. तुझ्यासाठी अदेय काही नाही माझ्याकडे, म्हणजे न देण्यासारखं काही नाही. तू जे मागशील ते देईन. तू मला खूप प्रसन्न केलेलं आहेस, तू जे आचरण केलेलं आहेस, जीवनामध्ये जो आमूलाग्र बदल करून घेतलेला आहेस, पापिनी पासून ते पुण्य प्रदायिनी अशी तू झालेली आहेस. तुझ्या स्पर्शाने सुद्धा पुण्य होईल एवढी साधना तू जीवनभर करत राहिलीस. तुला काय पाहिजे मला माग. चंचुले सखी सुप्रीता मया स्तुत्यास्मि सुंदरी, किं याचसे वरं ब्रूहि नादेयं विद्यते तव.